जय गुरु. आवाज येतो ना? येतो सर. काल एक पीडीएफ टाकली होती मी, त्याच्यामधले काही दोन क्रियापद आपण बघणार आहेत. कारण या क्रियापदावर आधारित काही वाक्य आहेत ते आपण बघणार आहोत. ते बघण्यापूर्वी ही जी क्रियापद आहे त्याची वेगवेगळी काळामध्ये कशा प्रकारे रूप बदलतं ते आपण जस्ट एक वाचून घेऊ एकदा. पहिला शब्द आहे प्रक्षाल. प्रक्षाल जो बनलेला आहे तो क्षल या मूळ धातूपासून बनलेला आहे. क्षल धातूला प्र हा उपसर्ग आहे आणि ते झालं प्रक्षाल. त्याला पुन्हा त्या प्रक्षला आ लागतं आणि तिथं प्रक्षाल बनतं. याचा अर्थ होतो प्रक्षालचा की म्हणजे क्षल म्हणजे धुणे आणि प्र प्र म्हणजे अधिक चांगलं म्हणजे स्वच्छ धुणे असा अर्थ प्रक्षालचा होतो. आणि मग त्याला पुन्हा अय प्रत्यय लागतं प्रक्षालय. हे 10व्या गणातला जो शब्द आहे तो प्रक्षालय असं बनतं ते. आणि मग त्याची मग वेगवेगळे क्रियापदाची रूपं तयार होतात. हा प्रक्षालय जे आहे ते उभयपदी आहे. परस्मैपदी पण आहे आणि आत्मनेपदी पण आहे. दोन्हीमध्ये वापरलं जातं. संदर्भानुसार आणि अर्थानुसार ते बदलत जातं. तर जे काही परस्मैपदी रूपं आहेत ती आपण बघू. परस्मैपदी हे जास्त वापरलं जातं. आत्मनेपदीचं त्या मानाने कमी वापर असतो. म्हणून आपण परस्मैपदीमध्ये बघूयात काय होतं ते. सर्वात सुरुवातीला वर्तमान काळ म्हणजे लटलकार. लटलकारामध्ये प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. प्रथम पुरुष एक वचन प्रक्षालयती, द्विवचन प्रक्षालयतः, बहुवचन प्रक्षालयंती. जसं आपण ते इतर बघितलं होतं, इतर ज्या सुरुवातीचे बघितले होते ती तह अंती, त्याच धर्तीवरती हे होत आहे. मध्यम पुरुष प्रक्षालयसी, प्रक्षालयतः, प्रक्षालयथ. उत्तम पुरुष प्रक्षालयामी, प्रक्षालयावह, प्रक्षालयामह. म्हणजे वर्तमान काळात आपण या ठिकाणी बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. आता लंग लकार भूतकाळ जो आहे म्हणजे अनद्यतन भूतकाळ, याच्यामध्ये इथे कसं होतं प्र होतं. प्रत्येक ठिकाणी प्रक्षा प्रक्षा असं आहे, इथे प्राक्षा होतं. प्रथम पुरुष भूतकाळामध्ये प्राक्षालयत, द्विवचन प्राक्षालयताम आणि बहुवचन प्राक्षालयन. हे आपल्याला ह्या वर्षीच्या अभ्यासामध्ये नाहीये. हे केवळ आपण एक थिअरिटिकल माहिती असावी कशा प्रकारे होतं ते म्हणून सांगतोय मी. हे पाठ करायची गरज नाही आणि फारसं बघायची पण गरज नाही. मध्यम पुरुष प्राक्षालय, प्राक्षालयतम, प्राक्षालयत. उत्तम पुरुष प्राक्षालयम, प्राक्षालयात, प्राक्षालयाव आणि प्राक्षालयाम. हा झाला भूतकाळ, अनद्यतन भूतकाळ. आणखी तिसरा प्रकार आपण जो बघतोय सध्या, आज्ञार्थ. आज्ञार्थामध्ये सुद्धा या प्रकारचे क्रियापद आपल्याला अभ्यासाला नाही आहेत. फक्त हे प्रक्षालय जे ते कसं बदलतंय पाहिजे आपल्याला. प्रथम पुरुष एक वचन प्रक्षालयतु, द्विवचन प्रक्षालयताम आणि बहुवचन प्रक्षालयंतु. मध्यम पुरुष प्रक्षालय म्हणजे त्वम प्रक्षालय. हे मात्र बऱ्यापैकी वापरामध्ये आहे, तर आपण याचा वापर जास्त करणार आहे. प्रक्षालयतम आणि प्रक्षालयत. प्रक्षालयानी, प्रक्षालयाव, प्रक्षालयाम. हे झालं आज्ञार्थी. याला म्हटलं जातं व्याकरणामध्ये लोट लकार. आपण बघितलं आतापर्यंत लंग लकार आणि लट लकार. लट लकार म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ लंग लकार आणि आज्ञार्थी जे असतं ते लोट लकार. ही नावं लक्षात ठेवायची गरज नाही, लोट लकार वगैरे. आपल्याला फक्त हे माहिती करता सांगतोय. आणि चौथा जो सध्या आपला आहे, काही आपण बघितले ते भविष्यकाळ. याच्यामधलं जे आहे प्रक्षालयशती, हे अजून एक जिभेला व्यायाम देणारा प्रकार आहे हा. प्रथम पुरुष प्रक्षालयिष्यती, द्विवचन
प्रक्षालयिष्यतः, बहुवचन प्रक्षालयिष्यन्ति. मध्यम पुरुष प्रक्षालयिष्यसि, द्विवचन प्रक्षालयिष्यतः, बहुवचन प्रक्षालयिष्यथ. आणि उत्तम पुरुष प्रक्षालयिष्यामि, प्रक्षालयिष्यावः, प्रक्षालयिष्यामः. पण याचा आपल्याला अभ्यास सध्या करायचा नाही, हे केवळ एक माहिती असावं म्हणून सांगितलं. असाच एक धातू पाल, पाल म्हणजे पालन करणे. उभयपदी हा सुद्धा परस्मैपदी पण आहे ना आत्मनेपदी पण आहे. याची जी रूप आहेत अशा 4 प्रकारची. लटलकारचं आहे प्रथम पुरुष एकवचन पालयती, पालयतः, पालयन्ति. मध्यम पुरुष पालयसि, पालयतः, पालयथ. उत्तम पुरुष पालयामि, पालयावः, पालयामः. यातलं आपल्याला जे वापरणार आपण ते पालयती मुख्यत्वे. लंगलकार भूतकाळामध्ये बहुतेक आपल्याला काही काम पडणार नाही कधी, केवळ एक माहिती म्हणून. प्रथम पुरुष एकवचन अपालयत, द्विवचन अपालयताम, बहुवचन अपालायन. मध्यम पुरुष अपालयः, द्विवचन अपालयतम आणि बहुवचन अपालयत. उत्तम पुरुष अपालयम, अपालयाव, अपालयाम. आज्ञार्थी पालयतु. हा एखाद वेळेला पालयतु येऊ शकतं प्रथम पुरुष मध्ये, आणि द्विवचन पालयताम, बहुवचन पालयंतु ही शक्यता कमी आहे. मध्यम पुरुष पालय, त्वम पालय इथपर्यंत होऊ शकतं. पालयतम, पालयत. उत्तम पुरुष पालयामी, पालयानी झालं ते चेक करावं मला. पालयामी पाहिजे, अहम पालयाव, पालयाम. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा असंच येते. पालयिष्यति, पालयिष्यतः, पालयिष्यन्ति, पालयिष्यसि, पालयिष्यतः, पालयिष्यथ. आणि पालयिष्यामि, पालयिष्यावः, पालयिष्यामः. हे दाखवण्याचा उद्देश एवढा होता की फक्त हे अशा प्रकारचे रूप असतात याची माहिती आपल्याला हवी. आणि सध्या आपण 4 प्रकारचे या ठिकाणी लकार बघितले. लट लकार बघितला आपण, लंग लकार हाही बघितलेला आहे, लोट लकार आपण आज्ञार्थी सध्या बघतो आहोत, आणि लंग लकार काही अंशी आपण भविष्यकाळ बघितलेला आहे. सो फार सो गुड. फारसं काही याला लक्ष द्यायची गरज नाही. मला एक विचारायचं होतं. काल आपण शाल शिकलो, आज प्रक्षाल, तर दोन्हीचा अर्थ एकच होतो का काय? लागल्यानंतर क्षालचं हे अधिक चांगलं. प्रक्षाल म्हणजे चांगलं धुणे, स्वच्छ धुणे असं त्याचा. हा, आणि मग आपण ही रूपं पाहिली, पण मग जनरली आपण प्रक्षालन हा शब्द बऱ्याच वेळा इव्हन मराठीमध्ये सुद्धा वापरतो, तर तो काय तो धातुसाधित झाला का? ते नाम आहे, हस्त प्रक्षालन ज्याला म्हणतो आपण ते नाम आहे. आणि इथे आपण जो वापर करतोय तो त्याचं क्रियापद म्हणून वापर करतो. म्हणजे ओके, म्हणजे धातुसाधित म्हणू शकतो त्याला प्रक्षालन. साधारण वर्तमान काळातल्या क्रियापद सुद्धा वापरतो आपण इथे. आता आहे आपल्या आज्ञार्थी पण आहे याच्यामध्ये पुढच्या वाक्यामध्ये. ओके. तर की आपण सर अजून एक विचारायचं होतं. जो अय काय धातू प्रत्यय लागला आहे, तर तो म्हणजे इज दॅट टू शो काय म्हणतात कंटिन्युअस टेन्स किंवा कंटिन्युअस प्रोग्रेशन ऑफ ऍक्शन? नाही, नका दो त्या या घटकेला, नका दो त्यामध्ये. या फक्त आपण काय बघतोय की इथे आज्ञार्थी क्रियापद अमुक कर, एवढंच आपल्याला वाक्य अपेक्षित आहे. मग त्याचं ते कंटिन्युअस आहे का नाही, ट्रान्सलेशनच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचारत होते. कुठल्या? आता कसं, भक्षय म्हणजे खा, धाराय म्हणजे धारण कर, कथय म्हणजे बोल, शालय म्हणजे धू, पालय म्हणजे पालन कर, तोलय म्हणजे मोज. एवढ्याच आपण दृष्टी करू. ओके. नको त्या काय होतं की ह्या खूप गोष्टी आता सुरुवातीला घेतल्या ना तर जड होईल, आपल्याला त्याची गरज पण नाही. म्हणजे येईल हळूहळू, सगळ्या गोष्टी येतात आपल्याला. ओके. ही वाक्य आपण काल वाचली होती, छोटी छोटी वाक्य. चणकान तोलय, लवणम तोलय, वस्त्राने, सगळे हे य वाले सगळे, आणि काही छोटी छोटी आहेत ते. तोलय तोलय वस्त्राणी क्षालय, यदि त्वं रुग्णः तर्हि प्रातःकाले उद्याने अट.
आता अट म्हणलं की ते अटती आपण बघितलेलं आहे. अटती म्हणजे फिरतो. इथे सर नुसतं त्याने टी काढून टाकलं आणि अट केलं त्याला. अट म्हणजे हे ट पूर्ण आहे, हलंत ट नाही. यदि त्वम रुग्ण, जर तू आजारी आहेस, तरही, तर प्रातःकाले उद्याने अट, सकाळी फिरतो उद्यानामध्ये. अहम कथयामी, मी सांगतो, मी बोलतो. त्वम वस्त्राणी धारय, तू वस्त्र घाल. हे बालक, त्वम ओदनम भक्षय, तू भात खा. लसूणम भक्षय, लसूणम भक्षय, लसूण खा. देव, वार्ताम कथय, वा बातमी सांग, वार्ता सांग. हे सारथे, हे सारथे, त्वम सबलान अश्वान पालय. इथं ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की सबलान, असं सबलान नाही, अश्वान नाही, सबलान अश्वान पालय. म्हणजे तू सबळ सशक्त घोडे पाळ. त्वम तत्र तिष्ठ, तू तिथे थांब. तत्कार्यम त्वम अतिशीघ्रम करू, ते कार्य तू खूप लवकर कर. सायंकाळे, सायंकाळे अध्ययनम करू, संध्याकाळी अभ्यास कर. कथय, सांग. त्वम क्व गमिष्यसी, हे क्व काल बघितलं आपण. क्व म्हणजे कुठे, कुत्रच्या ऐवजी हा एक शब्द आहे, त्वम क्व गमिष्यसी. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. आज आपण पुढे जाऊयात आणि आता आपण तुमच्याकडून सुरुवात करू. पहिलं सुरेखाताई. सुरेखा कोगदे मॅम, आवाज येतोय? आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो, हो बाकीचे हो नाहीत. हो हो, येतोय येत आहे. सर. हा हा, या. येतो येतो. हा, 13वं तुम्ही वाचाल का? तुमचं अनम्यूट होत नाही वाटतं सुरेखाताई. सर मला सांगितलंय का? हा हा, तुमचं नाव वरती हो, आहे सर्वात ओके खाली. ओके सर. ओके. 13वाला, प्रातःकाले त्वं प्रतिदिनं कवोष्णं गोदुग्धं पिब. हम्म, म्हणजे सकाळी, प्रातःकाले म्हणजे सप्तमी, हम्म, त्वं मध्यम पुरुष, हम्म, प्रतिदिनं म्हणजे रोज, हम्म, म्हणजे सकाळी तू रोज, कवोष्ण म्हणजे कोमट दूध किंवा हम्म, गरम दूध, हम्म, गोदुग्धम पिबा म्हणजे पी. गाईचं तर दूध पी. तू रोज सकाळी गरम दूध पी, गाईचं गरम दूध पी. हा, गरम नाही, कोमट दूध पी. कोमट. कवोष्णम, कवोष्ण कवोष्णम म्हणजे हा, कवोष्ण कोमट कव आणि दूध. उष्ण. कव आहे जे ते, येस कव येस. म्हणजे हा, कमी असं, येस कमी येस. उष्ण असलेलं म्हणजे कोमट असलेलं. होय, कोमट. व दुग्धम पिब. ओके. वैशाली ताई. भोजनसमये कवोष्णं जलं मा पिब. जेवायच्या वेळी, भोजनसमये सप्तमी आहे. हो. कवोष्णं कोमट जलम, ही कर्म हे आहे. हम्म, हम्म. काय पी, कोमट जल पी. मा पिब, मा म्हणजे नको पिऊस. हा, हम्म, जेवायच्या वेळी कोमट पाणी नको पिऊस. हा. जेवणाच्या वेळी कोमट पाणी पिऊ नको किंवा पिऊ पाणी नको. पिऊ नकोस. हा. थँक्यू. पद्मजाताई. पुढचं मी घेऊ का? हा, चालेल चालेल. आनंद जोशी. समाचार पत्रे एका वार्ता लिख. एकाम, एकाम वार्ता, एकाह एकाम. एकाम समाचार पत्रे एकाम वार्ताम लिख. हम्म, समाचार पत्रे सप्तमी. हम्म, समाचार पत्रात म्हणजे हम्म, एका, एक हम्म, बातमी. वार्ताम हम्म, म्हणजे बातमी. हम्म. लिख म्हणजे लिही. लिख म्हणजे लिह. लिख नाही, लिख. स- चा उच्चार पूर्ण करायचा. लिख. वार्ताम लिख. हा, येस. हे आज्ञार्थी वाक्य आहेत सगळे. समा- हा. समाचार पत्रे एकाम वार्ताम लिख. थँक्यू. समाचार पत्रात एक बातमी लिही. बातमी लिह. राईट. हा. पद्मजाताई. पद्मजा पोळ मॅडम. रवींद्र जोशी. हा. हा. तस्मिन् क्रीडाङ्गणे
त्वम सत्वरम धाव, हम्म. तो एक शब्द केलाय तस्मिन हो, हो. क्रीडांगणे, वाचताना तस्मिन हम्म. क्रीडांगणे हम्म. त्वम सत्वरम धाव. हम्म. तस्मिन म्हणजे त्या, हम्म. क्रीडांगणे सप्तमी एकवचन, हम्म. नपुसकलिंगी, हो. क्रीडांगणात, हम्म. त्वम तू, सत्वरम वेगाने हम्म. किंवा लगेच. लगेच, धावचं धावच होतं धावच. मराठीमध्ये पण. हम्म. हो. तस्मिन क्रीडांगणे त्वं सत्वरम धाव. या धावचा धाव. अजून एक अर्थ होतो धू. आपण जे प्रक्षाल बघितलं ना, क्षल, हम्म. तसं धावचा दुसरा अर्थ होतो की हे धाव पळणे झालं, आणि धाव म्हणजे धुणे सुद्धा होतं. हे जर पुन्हा अच्छा. कधी वाटलं तर कशाला असावं. हो हो. हम्म. पण क्रीडांगणे आता हे म्हणजे क्रीडांगणे सप्तमी आहे त्याच्यामुळे ते क्लिअर आहे की तो पळण्याबद्दलच आहे. हा ओके, ते आहे. इथे धाव. सहज एक सांगितलं होतं आठवड्यामध्ये. हो हो, बरोबर बरोबर बरोबर. क्रीडांगणे याचा सर पुढचं घेऊ का मी? हो, घ्या. क्रीडांगणे म्हणजे क्रीडांगणावर असं घेऊ आपण त्याला. क्रीडांगणामध्ये म्हणण्यापेक्षा क्रीडांगणावरतून लगेच धाव. इथे एका तुझी बॅटिंगची वेळ झाली, पटकन पळ असं. हे पद्मजात आहे पुढचं. हा, अत्र संध्यावंदनार्थम शीघ्रम आगच्छ. म्हणजे इथे संध्या वंदन अर्थम शीघ्रम म्हणजे संध्या वंदनासाठी लवकरात लवकर ये. लवकर ये, शीघ्रम म्हणजे लवकर ये. आता पुढचं पण वाचा तुम्ही. गीताम पठ म्हणजे गीता वाच. गीता वाच. चला बस झालं. ओके. पेनाल्टी. वेदश्री. मी घेऊ का आणखी? नाही, नंतर देतो. तुला घाई एक द्यायची. नाही मला ते काय कधी कधी रिंग लागत नाही. हा ओके. कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतो इथून. पुढचं वाचून घ्या. पाठशाला. पाठशालाया सार्ध दर्शवादन समये गच्छ. पाठशालायाम. पाठशालायाम सार्ध दशवादन समये गच्छ. 10:30 वाजता शाळेत जा. हा, पाठशालायाम म्हणजे पाठशाळेला, शाळेमध्ये. शाळेत जा ना. हा, शाळेत सप्तमी. सार्ध शाळा या म्हणजे सप्तमी ना. हा, सार्ध म्हणजे अर्धा. हा, नाही, पाठशालायाम म्हणजे सप्तमी ना. सप्तमी. सार्ध दशन तर वादन. सार्ध म्हणजे अर्धा, म्हणजे 10:30. हा, दशवादन म्हणजे 10 वाजता. समये 10 वाजता. गच्छ जा, शाळेत जा. वेदश्री अनम्यूट होतंय का? हो सर. पुढचं सर तो फर्स्ट वर्ड सांगा ना. 20 फर्स्ट वर्ड. मध्यान्हे. मध्यान्हे प्रखरम सूर्यम आकाशे पश्य. दुपारी प्रखर सूर्य आकाशात पहा. मध्यान्ह, अन्न म्हणजे वेळ. मध्यान्ह म्हणजे मधली वेळ, दुपारची वेळ. आणि मध्यरात्र म्हणजे रात्री 12ची वेळ. त्यानंतर मध्यान्ह म्हणजे दुपारी 12ची वेळ. मध्यान्हे सप्तमी. सूर्यम, सूर्या पश्य बघ. आता हे म्हटल्यानंतर मध्यान्हे सूर्यम पश्य एवढं वाक्य पूर्ण झालं. मग सूर्याला काय केलं? सूर्याला त्यांनी विशेषण लावलं, ऍडजेक्टिव्ह लावलं. प्रखरम सूर्यम. प्रखरम म्हणजे तेजस्वी, प्रखर. खूप त्यावेळेला डोळ्याला त्रास देणारा असतो, उजेडतो. सूर्यम म्हणजे सूर्याला द्वितीय विभक्ती येते, म्हणून प्रखरम हे पण द्वितीय आहे. आणि पश्य, पश्याचं पुढे काय, कोणतं, कुठे असतो सूर्य? आकाशे, आकाशात. सप्तमी. मध्यान्हे सप्तमी. 2 सप्तमी, एक द्वितीय, आणि सूर्यम सुद्धा द्वितीय, एक क्रियापद. मध्यान्हे प्रखरम सूर्यम आकाशे पश्य. ओके. हे मध्यान्हे कसं झालं? हे लिहायचं कसं सांगता येतं काही? वेदश्री, मध्यान्हे कसं लिहिणार? नाही सर. नाही का? हे बघ, ह दिसतं का? हच्या खाली पोटामध्ये छोटस न काढलेलं आहे.
हो आणि वरती मात्रा आहे. तर हे उच्चार हो. कसा ऍक्च्युली मध्य ह ने, मध्यान्हे, न अर्ध न त्याला ह नाही, मध्याने. हो तर आपण उच्चार करतात तसं मध्यान्हे असं होतं. ओके. हो. रत्नप्रभा ताई, रत्नप्रभा पोहेकर मॅम. गीतायाः श्लोकान् वद. हम्म, गीतायाः म्हणजे गीतेचे हम्म, श्लोक म्हण, हम्म. म्हण किंवा बोल. किंवा वद म्हणजे बोल किंवा म्हण. हो हो हो. गीतायाः षष्ठी, हा गीतेचे श्लोकाने हा बहुवचन आहे. श्लोक. श्लोकांना म्हण, श्लोक म्हण. ऍक्च्युली इथे हे जे ना षष्ठी दिलं त्यांनी, तसं नाही ते हो लिहिलं जाते. श्लोकान हे त्याचं श्लोकचं बहुवचन आहे. गीतेचे श्लोक सांग, बोल. ओके. बर. हिरा. हो सर. जनकम प्रति पत्रम लिख. जनकम म्हणजे वडील. द्विवचन. हा, पण ते जनकम म्हणजे वडील बेसिकली. वडील. आणि जनकान प्रति, जनकम प्रति हो. म्हणजे वडिलांना, वडिलांसाठी. पत्रम लिख, पत्र लिही. ओके. प्रति हा शब्द माहिती, प्रति म्हणजे टू, इंग्लिश म्हटलं TO2. जनकम प्रति पत्र लिख, वडिलांना पत्र लिही, वडिलांसाठी पत्र लिही. आणि पुढचं एक दिलं पाहिजे, जनकम प्रतिपत्रम लिख. तुझा फोन अनम्यूट होतोय का हिरा? हो सर. हा, जनकम प्रतिपत्रम लिख असं पुढे लिहिलेलं आहे. थोडा फरक आहे दोन्ही वाक्यामध्ये. ह्या जनकम हो. प्रतिपत्रम लिख आणि जनकम पत्रम लिख, काय फरक सांगता येईल? ऑब्झर्व करता येतं? सर पहिल्याच्यात फक्त वडिलांसाठी पत्र लिही असं म्हटलंय, आणि दुसऱ्या याच्यात वडिलांना म्हणजे जबाब देताना पत्र लिही. नाही, तू ते हिंदी मधलं वाचून सांगते मला, तसं नको. जनकम प्रतिपत्रम Reply. लिख आणि जनकम प्रतिपत्रम लिख. हा, इथे पहिल्यात प्रति आणि पत्र वेगवेगळं लिहिलेलं हा, आहे आणि दुसऱ्याच्यात हा. सोबत लिहिलंय. जोडलेलं आहे ते. प्रतिपत्र म्हणजे वडिलांना पत्र लिही, आणि इथे जनकम वडिलांना प्रतिपत्र म्हणजे त्यांचं पत्र आलेलं आहे, त्यांना उत्तर म्हणून तू लिही. प्रतिपत्रम म्हणजे उत्तर देणे पत्राचं, म्हणून ते हिंदीमध्ये हिंदी सारखं लिहिलं. मराठीच आहे हो. पण जबाबी पत्र म्हणजे उत्तर देणे त्यांना. ओके. श्रावणी, श्रावणी अनम्यूट होत आहे का? हा सर. 22वा, हो सर. नाही 23वा. हा. मंदिरे कथाम कथय. हा, मंदिरे म्हणजे काय? कथा. मंदिर म्हणजे हे झालं. मंदिरे काय म्हणजे मंदिराचं काय विभक्तीवर काय थांबता येतं? मंदिर ही सप्तमी विभक्ती आहे, एक वचन. मंदिरामध्ये, मंदिरात. मंदिरे कथाम कथय, कथाम हे कथेचं एक वचन, नपुंसकलिंगी किंवा कथेला. कथाम कथय, कथय म्हणजे सांग. मंदिरामध्ये कथा सांग, मंदिरामध्ये कथा म्हणजे गोष्ट सांग. आता पुढचं वाक्य 24वा. आदरार्थी येईल ना कथय? नाही, आदरार्थी नाही. आपण जो आज्ञार्थी क्रियापद आपण जे बघितलं आज्ञार्थी, सॉरी आज्ञार्थी, सॉरी सॉरी आदरार्थी नाही, हे म्हणायचं होतं आज्ञार्थी. मला. कथय हे सगळे धारय, कथय, क्षालय, पालय, तोलय आणि भक्षय, हे 5 क्रियापद आपल्या 6 क्रियापद आहेत आपल्याला हो हो अयवाली. श्रावणी हे 24वा पण वाच. हा. तत्र पशय. काय वाचलं? तत्र हा, पशय. नाही, पशय नाही, ते पश्य. श पूर्ण नाहीये, अर्ध श आहे ते. तत्र पश्य. पश्य म्हणजे काय?
पहा, बघणे. पहा. हा, पश्य म्हणजे तेथे पहा, तत्र पश्य. हम्म? हे ओके. सुद्धा आज्ञार्थीच होणार सर. सगळे पश्य. आज्ञार्थीच आहे. हे जे आहे ना, हे संपूर्ण पाठामधले जेवढे आहेत सगळे, हे पिब, लिख, धाव, आगच्छ, हे सगळे आज्ञार्थी आहेत. पश्य, वद, लिख, येस येस. म्हणजे यामध्ये आपण फक्त आज्ञार्थी वाक्यांचाच अभ्यास करतोय. येस. एक माहिती असते. गोष्ट विचारायची होती. हो. सगळ्या काही शब्दांच्या खाली आय थिंक द्विवचन लिहिलंय, ते द्वितीया एकवचन किंवा असं असणार ना? बऱ्याच ठिकाणी द्वितीया हा, विभक्ती आणि द्वितीया विभक्ती आणि एकवचन असं आहे मग ना, त्यांनी मला वाटतं. वचनच्या पुढे ए व लिहायला पाहिजे होते. ते लिहिताना हा, चुकले. तेच हा हा. हे विभक्ती म्हणून ठीक आहे. जनकम प्रति प्रथम लिखो, हे ठीक आहे. हो हो, पुढे ते व करेक्शन आलंय ना, म्हणून करणं, म्हटलं. करेक्शन हा केलेलंच आवश्यक आहे. क्लॅरिटी असलं चांगलं आहे. हे हा. सगळं करून घेतो मी आता इथे केव्हा तरी. ओके, हे झालं ना. हा, तुम्हीच आता जयमाला मॅम. हो. आता हिंदी टू संस्कृत असं करतात त्याला. मामी सुंदर वस्त्र और आभूषण धारण करती है. मामी, मातुलानी. मातुलानी आलाय म्हणून त्याचं विशेषण म्हणून सुंदराणी वस्त्राणी. नाही असं नाही ते. असं नाही. अच्छा, आभूषणचं. हा, मातुलानी म्हणजे मामी. आभूषणचं विशेषण आहे ते. हा, ओके. आधी वस्त्राणी म्हणून आभूषणम. ते सुंदराणी आलंय. हा, हा, हा. वस्त्राणी म्हणून सुंदराणी आलंय. ओके. मातुलानी सुंदराणी वस्त्राणी आभूषणम च धारयती. धारयती म्हणजे धारण करतात, हे घालतात, हा. अंगावर धारण करतात. आता इथे बघा कसं आहे की मामीचं ठीक आहे, मातुलानी हे आहेच आहे. मातुलचं स्त्रीलिंगी मातुलानी. वस्त्र और आभूषण, एखादं आपलं असं वाटतं की हे असं जर आपला दिलं सरळ सरळ समोर आपल्या आलं, आता इथे उत्तर आहे म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला. वस्त्र और आभूषण हे बहुवचन आहे का एकवचन आहे? बहुवचन असायला पाहिजे ना. बहुवचन आहे. काय होतं याच्यामध्ये की वस्त्र जे असतं ते वस्त्र साधारणपणे एकवचन नसतं. आता एकदम तो साधू असेल किंवा तर संन्यासी आभूषण असेल पण तर नसतं. आभूषण एखाद्या वेळेला असू शकतं. म्हणजे एक आभूषण पण आभूषणम असू शकतं एक वेळेला. पण वस्त्र और आभूषण म्हटलं, जोडी जर आली ती तर ते सगळंच बहुवचनी बनून जातं. म्हणून ते वस्त्राणी, सुंदराणी वस्त्राणी आभूषणमच्या धारयती. मग एकवचनी असेल तर ते वस्त्रम आणि आभूषणम असेल हा, ना? वस्त्रम आणि आभूषणम होईल मध्ये. मग सुंदराणी नाही होणार, सुंदरम होईल ते. पण म्हणजे तरी वस्त्र आणि आभूषणे म्हणून पण ते बहुवचन व्हायला पाहिजे ना, का नको? वस्त्रम जर घेतलं तर मग नाही होणार तसं. मग ते वस्त्राणी नाही होणार. नाही, म्हणजे वस्त्र आणि अच्छा, हा, कारण ते इथं जर म्हणजे एकवचनी वस्त्र आणि आभूषण असं. हा, हे दोन्ही जर आपण एकवचनी घेतलं तर मग ते सुंदरम होईल. हा, मातुलानी सुंदरम अच्छा, दोन्ही वस्त्रम आभूषणमच्या धारयती. क्रियापद नाही दोन्ही बदलणार. मिळून म्हणून बहुवचन नाही होणार का? हा, म्हणजे तसं जर घेतलं आपण किंवा जर आपण ठरलं की या ठिकाणी एकच एकवचनीच घ्यायचंय तर, पण असं जरी वाक्य हे पूर्ण आलं तरी आपण त्याला भाषांतर करताना बहुवचनच घ्यायचं. वस्त्र आणि आभूषणम घ्यायचं किंवा वस्त्र आणि आभूषणाने घेतलं तरी चालतं. आता आभूषण म्हणजे हे हिंदीमध्ये आहे, एका आभूषणाला पण आभूषणच आणि अनेक आभूषणांना पण आभूषणच येते. त्यामुळे आपण आभूषणम ऑब्लिक आभूषणाने करू शकतो, दोन्ही. ओके, पुढे स्नेहल ताई. मैं भी आभूषण धारण करूंगा. अहम अपि आभूषणम धारयिष्यामि. किंवा अहम अपि आभूषणानि धारयिष्यामि. तसं क्रियापद फरक पडणार नाही. अहमचं ते धारयिष्यामीच येणार आहे. भविष्य काळ आहे, वरती धारयती वर्तमान काळ, इथे भविष्य काळाचं धारयिष्यामी. फक्त हे
जिभेला आणि आपल्या मेंदूला सवय धारयिष्यामीची. ओके. रवींद्र जोशी साहेब. क्या तू आभूषण धारण नहीं करेगी? किम त्वम आभूषणम न धारयिष्यसि? किंवा किम त्वम आभूषणानि न धारयिष्यसि? असं होईल. दोन्ही एकच. तर फार अवघड असं काही नाही, फक्त यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये धारयती होतं, दुसऱ्या याच्यामध्ये धारयिष्यामी होतं, आणि तिसऱ्यामध्ये धारयिष्यसी आहे. सी होतं. हो. म्हणजे त्वम, अहम आणि मग ते प्रथम पुरुष मातुलानी. हो. वेगवेगळ्या पुरुषांचं क्रियापदामध्ये बदल जो होतो दाखवला आहे. हो. पहिल्यांदा सा होतं, दुसऱ्यामध्ये अहम होतं, तिसऱ्यामध्ये हो. त्वम, हा, चौथा पण त्वम दिसतोय. चौथं पण त्वमचंच आहे. तुम पुष्पमाला धारण करोगे. हा. किम त्वम किम त्वम पुष्पमालां पुष्पमालां धारयिष्यसि. धारयिष्यसि. म्हणजे सेम आहे, वरच्यासारखं सेम आहे ते. सेमच आहे, फक्त ते कर्म बदललं. आभूषणमच्या ऐवजी आभूषणांच्या पुष्पमाला. हो. माधुरी कुलकर्णी मॅम. तुम पुष्पमाला धारण करोगे. त्वम पुष्पमालां धारयिष्यसि. किम त्वम पुष्पमालां धारयिष्यसि. व्हेरी गुड. किम हे केलं. हा, म्हणजे तुम्ही फुलाची माळ घालाल का? म्हणजे स्वतःच्या गळ्यात घाला किंवा दुसऱ्याच्या गळ्यात घाला, पण ते प्रश्न तोच होईल त्या ठिकाणी. पुढचं पण वाचा तुम्ही. नहीं, नहीं, हम तो केवल स्वर्ण के अलंकार धारण करेंगे. नहीं म्हणजे न, हम वयम, तो तू केवलम, तो म्हणजे तर, तो म्हणजे तर करता तू, तू केवल करता केवलम. सुवर्णभूषणानी. ओके. वयमला धारयिष्यामः. न वयम केवलम सुवर्णभूषणानी किंवा सुवर्णभूषणम धारयिष्यामः. हे भविष्यकाळ रूप आहे याचं. वरती आपण बघितलं त्वम धारयिष्यसि, आणि तो वयम हे बहुवचनी घेतलं आपण, आम्ही, आणि घालूत. आम्ही तर फक्त सोन्याचे दागिनच घालू. त्यांनी प्रश्न विचारला त्वम करता. एक वचन येणारच नाही, इकडे बहुवचनच येणार. स्वर्ण के अलंकार असं दिलेलं आहे. नाही, ती गोष्ट वेगळी. स्वर्ण के अलंकार घ्या किंवा पुष्पमाला घ्या, त्याने काही फरक पडणार नाही. हम घेतल्यामुळे भविष्य हे आलं, बहुवचनी आलं. हम म्हणजे बहुवचनी आहे, म्हणून धारयिष्यामः आलं. वरती तुम होतं. आता तुम स्वर्ण अलंकार धारण करोगे असं जरी म्हटलं, किम त्वम सुवर्णभूषणम धारयिष्यसि, म्हणजे सुवर्णभूषणाने धारयिष्यसि, त्यामुळे फरक नाही पडला. फरक पडला तो करता कोण आहे त्यामुळे. जर हम नाही, मी करता, ते वेगळं सांगत बोला. वेगळं सांगत होते. त्याचा तुम्ही जे म्हणताय ना, मी चुकून मध्येच बोलले त्यामुळे तो गोंधळ झाला. मी फक्त इन जनरल सांगत होते की स्वर्ण के अलंकार म्हणजे ते बहुवचन येणार, एवढंच. हो, ते बरोबर आहे. स्वर्ण के अलंकार हे बहुवचन आहे, करेक्ट. हा, म्हणजे हे सुवर्णभूषणम न घेता सुवर्णभूषणाने घ्यायचं त्याला, असं घ्यायला पाहिजे. ओके. हो सर, यू आर राईट. हो. सर ते कॉपी करून पेस्ट करा ना इकडे. कुठे गेलं ते भाषण आणि मागच्या पानावर होतं. ते भूषणाने आहे ना, त्याला डबल क्लिक केलं की तो हायलाइट होईल, आणि तो कंट्रोल X करायचा आणि कंट्रोल V करायचा.
सुवर्णभूषणानीला डबल क्लिक केलं की तुम्हाला मिळेल तो वर्ड. झालंय काय? अख्खा वर्ड आहे ना. तर तसंच्या तसं. 5व्याच्या शेवटीच लिहिलेलं आहे सुवर्णभूषणांनी. 5व्याच्या शेवटी बघतो मी आता काय होतंय. आहे, जाऊ दे. ब्रॅकेट मध्ये आहे ना तेच. इकडे पुढे आहे ते मला दिसत नव्हतं, ते पुढे झाकलं गेलं अच्छा. ते माझ्याकडे राईटला जी पट्टी येते नावाची, त्यामुळे झाकलं गेलं. ओके. सुनंदा गिरी मैम. हो सर. सौ वह राम के मंदिर में अयोध्या की कथा कहता है. सह राम मंदिरे अयोध्यायाः कथां कथयति. वह साठी सह, राम के मंदिर में साठी राम मंदिरे, अयोध्या साठी अयोध्यायाः, अयोध्या की साठी अयोध्यायाः, आणि कथासाठी कथां कथयति कहता है. वर्तमान काळाचं क्रियापद रूप कथयति. आता इथे आपल्याला ना, जेव्हा आपण हिंदी मधून करतो भाषांतर, त्यावेळेला हिंदीमध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं मनातल्या मत आधी मराठीमध्ये करून घेणं आवश्यक आहे. कारण इथे जर आपण समजण्यात चूक केली तर आपली विभक्ती चुकू शकते. अयोध्या की कथा म्हणजे अयोध्येची कथा, म्हणजे चाचीचे, म्हणजे शक्ती. मग आपलं शोधावं की अयोध्या काय आहे. अयोध्या स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी एकवचनी, त्याचं काय होईल? मग ते अयोध्यायाः. स्त्रीलिंगीचं आपल्याला मालासारखं चालेल, त्याचं षष्ठी रूप काय येईल हे आपल्याला बघावं लागेल, ते माहिती पाहिजे आपल्याला. कथां कथयति, कथा सांगतो. तो राम मंदिरात अयोध्येची कथा सांगतो. हा बोला. तर राम के मंदिर में आहे तर ते रामस्य मंदिरे असं नाही, काहीतरी त्याची गरज नाही येणार का? तसं जरी असलं तरी हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये बरेच शब्द असे येतात की ते संस्कृतमध्ये एका छोट्या शब्दामध्ये सामावून जातात. रामस्य मंदिरे म्हणण्याच्या ऐवजी राम मंदिरे केलं आपण त्याला. राम मंदिरे मधून तो अर्थ ध्वनित होतो. राम के मंदिर, रामाच्या मंदिरामध्ये. बरेचदा भाषांतर करताना किंवा लिहिताना संस्कृतमध्ये एखाद्या छोट्या वाक्यामध्ये बराचसा अर्थ सांगितला जातो. सर, मग परत तोच प्रश्न येतो की शब्दशः भाषांतर करायला जायचं का अर्थ नाही समजून नाही नाही, तसं नाही. हे आहे वैशिष्ट्य आहे संस्कृतचं, आणि ते आपण जपलं तरी चालतं. ते रामस्य मंदिरे घ्यायची काहीच गरज नाही. राम मंदिर सफिशियंट आहे. पण हे म्हणजे आपण आपल्या समजुतीप्रमाणे आता हे जर उलट करायचं झालं, राम मंदिर ज्यावेळी मराठीमध्ये करायचं झालं, तुम्ही कसं कराल मग? राम मंदिरामध्ये चालेल ना, काय बिघडलं? राम मंदिर में, राम के मंदिर में घेणं आवश्यक नाहीये. नाही की नाही? ते कन्फ्युजन आहे सर, पण ठीक आहे. नाही, ते कन्फ्युजन आहे की शब्दशः भाषांतर करायला जावं का असं. नाही, शब्दशः करणं ठीक आहे, पण ज्या ठिकाणी त्या वाक्याची ब्युटी जर वाढत असेल काही गोष्टीमुळे, या ठिकाणी कुठे व्याकरण डायल्यूट करत नाही. व्याकरण डायल्यूट न करता संस्कृतमध्ये उपलब्ध ज्या फॅसिलिटीज आहेत त्याचा उपयोग करून आपण त्याला शॉर्ट अँड स्वीट केलं, त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. ते एकच अर्थ बदलून त्याला वेगळं काही करायला नको. आपण रामाच्या मंदिरात जे आहे ते राम मंदिर म्हणून तोच अर्थ ध्वनित झाला, वेगळा काही झालेला नाही. किंवा इथे हिंदीमध्ये सुद्धा राम मंदिर में असतं तरी पण चाललं असतं. राम मंदिर हे अप्रूव्ड शब्द आहे तसा. राम के मंदिर होण्याची काहीच गरज नव्हती. त्यांनी म्हटलेलं आहे, म्हटलेलं असल्यामुळे आपण ते राम के मंदिर में, राम मंदिर में असतं तर आपण राम मंदिरच केलं असतं त्याला संस्कृतमध्ये. म्हणजे के घेतल्यामुळे रामस्य मंदिर म्हणायची काही गरज नाही.